खडकमाळ आळी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं आयोजित वासंतिक ओटीचंदन सोहळा शनिवारी भक्तिमय वातावरणात आणि हरिनामाच्या गजरात उत्साहात संपन्न झाला। महत्वाच्या आयोजक नगरसेवक अजय अप्पासाहेब खेडेकर यांच्या सेवेतून तर परमेश्वराच्या कृपेनं पार पडलेल्या या सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। भारतीय वारकरी मंडळाच्या सहकार्याने आयोजित हरिनाम भजन आणि भक्तिरसाने ओथंबलेल्या या सोहळ्यात वारकरी संप्रदायाच्या अभंग गवळणी आणि नामस्मरणाने परिसर भक्तिमय झाला होता। ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि पांडुरंग हरी विठ्ठलच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण दुमदुमून गेलं। सोहळ्यात वासंतिक उटीचंदन विधी पार पडला। संतांच्या विचारांनी प्रेरित भजन कीर्तन आणि हरिनामाच्या अखंड गजरातून उपस्थित भाविकांनी आध्यात्मिक आनंदाची अनुभूती घेतली। विठ्ठल नामाचा गजर, भक्तिभावाचा साज आणि संत विचारांचा सुगंध याचा प्रत्यय सोहळ्यात आला। नगरसेवक अजय खेडेकर आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट नियोजन करून सोहळा यशस्वी केला। उपस्थित भाविकांनी अशा धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात आध्यात्मिक आणि सामाजिक एकात्मता दृढ होत असल्याची भावना व्यक्त केली। आलेल्या प्रत्येकासाठी आयोजकांच्या वतीनं प्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। खडकमाळ आळी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं उपस्थित सर्व वारकरी भाविक आणि सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानण्यात आले। आज सालाबादप्रमाणे या 5व्या वर्षी सुद्धा भारतीय वारकरी मंडळाची वासंतिक मोगरा उटी चंदन उटी या ठिकाणी खडकमाळी नवरात्र उत्सव मंडळाच्या येथे पार पडली। खऱ्या अर्थानं दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे या ठिकाणी हा वासंतिक चंदन उटीचा कार्यक्रम पार पाडला जातो आणि आनंदाने सर्व वारकरी महोदय वारकरी मंडळी सर्व या ठिकाणी येतात। खडकमाळी भागातील सर्व नागरिक ग्रामस्थ आणि सर्व भजनी मंडळ पुणे शहरातील सर्व या ठिकाणी येत असतात आणि आनंदाने उत्साहामध्ये हा वासंतिक उटीचा कार्यक्रम या ठिकाणी सालाबादप्रमाणे पार पाडला जातो। तर मी खऱ्या अर्थाने भारतीय वारकरी मंडळाला धन्यवाद देतो की असंच उपक्रम आमच्या इथे दरवर्षी सातत्याने कमी यावं आणि आमच्यातनं मातेची सेवा आम्ही करतो त्याचप्रमाणे त्यांची सेवा व्हावी या उद्देशाने खऱ्या अर्थानं पुढील नवीन पिढीला त्याचा खऱ्या अर्थानं उपयोग व्हावा, त्यांच्या समाजामध्ये चांगला संदेश जावा या उद्देशाने खऱ्या अर्थानं ही सेवा मातेची केली जाते। तर सर्व उपस्थितांचे मी मनापासून स्वागत करतो आणि अभिनंदन करतो थांबतो। जय महाराज। अजय भाऊंचं खूप मोलाचं सहकार्य आहे वारकरी संप्रदायासाठी आणि भाऊंचं जे कार्य आहे ते सर्वांना परिचित आहे, म्हणजे वेगळं काय सांगण्याची गरज नाही। पण मेन म्हणजे त्यांचं वारकरी संप्रदायावर खूप प्रेम आहे, त्यामुळे जास्तीत जास्त सहभाग त्यांचा असतो। कुठलाही कार्यक्रम असू द्या, दिंडी असू, भजन असू, कीर्तन असू, भाऊ तिथं पहिल्यांदा असतातच आलं आणि त्यांच्या वतीने सर्व खडकमाळीला असू द्या, पुणे शहरात असू द्या खूप मोलाचं सहकार्य भाऊंकडनं होतं आणि आज उत्कृष्ट असा 2 तास सातत्यानं भारतीय वारकरी मंडळाचं इथं उटी भजन सोहळा संपन्न झाला आहे। मी मृदुंग सेवक अमित भूमकर आमच्या भूमकर घराण्यातर्फे भारतीय वारकरी मंडळ भाऊंना लाख लाख शुभेच्छा देतो की असंच उत्तरोत्तर भाऊंकडनं देवीची आपल्या पांडुरंगाची सेवा घडत राहो ही पांडुरंग चरणी प्रार्थना करतो। अजय दादा यांच्या आयोजनात आज भारतीय वारकरी मंडळाची आज उटी संपन्न झाली। साधारण या ठिकाणी 100-150 वारकरी सगळे त्यात गायक वादक सर्व भजनकरी उपस्थित होते। खूप छान नियोजन होतं। दरवर्षी 2-2.5 महिने उन्हाळ्यात उटीचा हा कार्यक्रम होत असतो, वेगवेगळ्या विठ्ठल मंदिरात होतो। यावेळी नवरात्र देवीच्या देवळात याचं महत्त्व